नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की स्वरा मल्हारला बाबा म्हणते तर लगेच मोनिका तिला रागावून म्हणते, स्वरा तू त्याला बाबा का म्हटली? तर स्वरा म्हणते, अगं मोनिका काकू, गुरु म्हणजे आपला बाबाच ना. तो आपल्यांना घडवतो, सर्व काही शिकवतो, त्यामुळे त्याला बाबा म्हटलं तर काय जातंय? तर लगेच मोनिका खोटं नाटक करते व म्हणते, स्वरा किती मोठ्या माणसासारखं बोलते, किती गुलूगुलू बोलतेस. तर लगेच इकडे मल्हार स्वरा जाणार असते म्हणून खूप रडत असतो. तर लगेच स्वरा म्हणते, गुरुजी तुम्ही जर माझ्या जाण्याने असे रडणार असेल तर मी इथून कुठेही जाणार नाही. आधी डोळे पुसा बरं. तर लगेच मल्हार म्हणतो, ठीक आहे. तर लगेच मल्हार कडकडून स्वराला मिठी मारतो. तर स्वरा ही खूप रडत असते कारण तिलाही तिथून जावेसे वाटत नसते. तर लगेच मल्हार तिच्या हातात ते माउथ ऑर्गन देतो व तिला म्हणतो, बाळा नीट राहा, एकदम व्यवस्थित राहा, स्वतःची काळजी घे. आणि लगेच स्वराच्या कपाळावर किस घेतो आणि तिच्या चेहऱ्याकडे बघतच असतो. त्याला खूप दुःख झालेले असते तर स्वराही खूप रडत असते. हे पाहून सर्वांना खूपच वाईट वाटत असते कारण सर्वजण खूपच रडत असतात. सर्वांना स्वरा इथून जाण्यामुळे खूपच दुःख झालेले असते. तर स्वरा ही मल्हारला पुन्हा एकदा कडकडून मिठी मारते. तर लगेच सनी पुढे येतो आणि म्हणतो, स्वरा बाळा चल आपल्याला निघायचं आहे. तर लगेच स्वराच्या हातातील धागा मल्हारच्या शर्टला अडकतो. तर देवी आईने पुन्हा एकदा मल्हारला संकेत दिलेला असतो की स्वरा ही इथलीच मुलगी आहे, परंतु त्याला ते कळत नाही. तर लगेच तो धागा तुटतो आणि खाली पडतो. तर लगेच मल्हार हा स्वराच्या चेहऱ्याकडे बघतच असतो. ते दोघेही एकमेकांचा चेहरा न्याहाळत बसलेले असतात. तर लगेच तो तुटलेला धागा पाहून मोनिका म्हणते, बरं झालं एकदाचा तो धागा तुटला, गुरु आणि शिष्याचा संबंधच तुटून जाईल. तर मोनिका खूपच खुश झालेली असते. तर स्वरा ही चाललेली असते, मात्र ती सारखी मागे वळून मल्हारकडे बघत असते. तर हे पाहून सर्वांना तर खूपच वाईट वाटत असते, परंतु स्वरा कुठे जातच नाही. तिचे सारखं लक्ष मागे मल्हारकडे असते. तर लगेच मल्हार तो धागा हातात घेतो तर त्याला मागचे सर्व काही आठवते. ज्यावेळेस स्वरा खूप आजारी होती त्यावेळेस मल्हारने तिच्या हातात तो धागा बांधलेला असतो. तर लगेच मल्हार बाहेर पळतच येतो. तर स्वराच्या हातात तो धागा पुन्हा बांधावा असे त्याला वाटते, परंतु तोपर्यंत सनी स्वराला घेऊन निघून गेलेला असतो. तर मल्हार बघतो तर स्वरा तिथे कुठेच नसते. तर मल्हार लगेच बाहेरून घरात येतो आणि बाप्पापाशी येऊन उभी राहतो आणि बाप्पाला म्हणतो, माझं आणि स्वराचं जे काही नातं आहे ते कधीच तुटू देऊ नको. तर लगेच मोनिका मनातल्या मनात म्हणते, सॉरी मल्हार, मला माफ कर, परंतु आता हे नातं तुटलेलं आहे. आणि मनातल्या मनातच खूप हसत असते. मग सर्वजण देवाची आरती करून विसर्जन करण्याची तयारी लागलेले असतात. त्यानंतर सर्वजण बाहेर येतात. तर लगेच मोनिका मनाशीच म्हणते, थँक यू स्वरा, तू एकदम चांगलं काम केलेलं आहे माझं. आता तू मल्हारशी कधीही भेटू शकत नाही. तर इकडे सनी हा स्वराला घेऊन आलेला असतो. त्याने स्वराची रूम अगदी छानपणे सुंदर अशी सजवलेली असते. तर लगेच तो स्वराला विचारतो, बाळा तुला रूम आवडली ना? तर लगेच स्वरा म्हणते, हो आत्ता तर आवडली आहे, परंतु नंतरचं मी सांगू शकत नाही. तर स्वरा मनाशीच म्हणते, या दाढीवाल्या बाबांनी मला खरोखरची मुलगी मानली आहे आणि ते माझ्यासाठी इतके सर्व काही करत आहे. आणि जेव्हा त्यांना सत्य कळेल तेव्हा त्यांना किती वाईट वाटेल असे ती विचार करत असते. तर लगेच सनी म्हणतो, अगं स्वरा कसला विचार करतेस बाळा? तर स्वरा म्हणते, काही नाही. अहो मला एवढ्या खेळण्या बघण्याची कधीही सवय नाही ना, त्यामुळे बघत आहे मी. त्यानंतर सनी म्हणतो, अरे बाळा हे तर काहीच नाही. जेव्हा आपण परदेशात यूएसला जाऊ ना तेव्हा मी तुला आणखीन खूप काही खेळण्या घेऊन देणार आहे. मग लगेच सनी तिला एका खुर्चीवर बसवतो आणि तिला पत्र दाखवतो. तर स्वरा म्हणते, हे काय आहे? तर लगेच सनी म्हणतो, अरे बाळा मी दरवर्षी माझ्या मुलीसाठी एक पत्र लिहित होतो.
त्यावेळेस तर मला माहीत पण नव्हतं माझा मुलगा आहे की मुलगी. आणि हे पत्र मी त्यावेळेस लिहिलं होतं ज्यावेळेस मी US मध्ये पहिलं घर घेतलं होतं. आणि मी या पत्रात असं लिहिलं होतं की बाळा, मी या घरामध्ये तुझ्यासाठीही एक स्पेशल रूम बनवलेली आहे. त्यात तुझ्यासाठी खूप साऱ्या खेळण्या ठेवलेल्या आहेत. बाळा, तुला माहीत आहे का, तुझ्या बाबाकडे खूप सारा पैसा आहे, परंतु तरीही तो भिकारीच आहे, कारण त्याच्याकडे त्याचं बाळ नाही आहे. बाळा, तू परत कधी येशील, असे त्या पत्रात सनीने लिहिलेले असते. हे ऐकून तर स्वराला खूपच वाईट वाटते. तर स्वरा म्हणते, अरे बापरे, किती इमोशनल आहेत हे. तर लगेच सनी म्हणतो, वेडाच आहे ना तुझा बाबा. आणि लगेच स्वराच्या कपाळावरती किस करतो आणि म्हणतो, बाळा, मी खूप दिवस तुझ्यापासून दूर राहिलो आणि त्यासाठी मला माफ करशील का, प्लीज मला माफ कर. तर लगेच स्वरा त्यांच्याकडे बघत राहते. तर लगेच सनी म्हणतो, नाहीतर मला शिक्षा दे. आणि तो स्वतःच्याच हाताने त्याला मारायला लागतो. तर लगेच स्वरा म्हणते, नाही नाही, माझे बाबा माझ्यावर एवढी माया करतायत आणि मग त्यांना कसली शिक्षा द्यायची. जे झालं ते विसरून जा. आता आपण भेटलेलो आहेत ना. तर लगेच सनी म्हणतो, ठीक आहे बाळा, मग आता तरी केक कापून घ्यायचा ना. तर लगेच स्वरा म्हणते, हो चला आता आपण केक कापून घेऊया. मग लगेच सनी म्हणतो, बाळा, आता तू मला काका नको म्हणत जात जाऊ, मला आता तू बाबा म्हणत जा. तर लगेच स्वरा म्हणते, नाही, मी आता तुम्हाला काकाच म्हणणार आहे, नंतर बघेन बाबा म्हणायचं की नाही, आधी आपण मैत्री तर करू. तर लगेच सनी, न नको म्हणू, सध्या काकाच म्हण, तुला जसे चालेल तसे. तर मग ते दोघेही केक कापतात. तर हे सर्व पाहून स्वरा मनाशी म्हणते, बाप्पा, हे काका त्यांच्या मुलीसाठी इतके सर्व काही करत आहे, त्यांना त्यांची मुलगी लवकर मिळू दे. तर लगेच स्वरा आतमध्ये जाते आणि तिच्या मल्हार गुरुजीचा फोटो घेऊन येते आणि म्हणते, केक कापण्याच्या वेळेस माझे मल्हार गुरुजी माझ्यासोबतच असतील. आणि केक कापते आणि केकचा एक पीस मल्हारच्या फोटोला लावते. तर लगेच सनी तिला म्हणतो, मला पण भरव ना केक. तर ती आधी मल्हारच्या फोटोला केक भरवते आणि मग सनीला. हे पाहून सनीला खूप वाईट वाटते. त्यानंतर सनी स्वराला म्हणतो, बाळा, तुझ्यासाठी आणखीन एक मोठं सरप्राईज गिफ्ट आहे बरं का. तर लगेच तो स्वराकडे एक गिफ्ट देतो. तर स्वरा लगेच ते उघडून बघते. तर त्यात एक मोबाईल असतो. तर तो मोबाईल बघून स्वरा तर खूपच खुश झालेली असते. तर इकडे घरातील सर्व लाईट अचानक गेलेले असतात. तर मोनिका घरात जाऊन बघते तर घरातील सर्वच खूप दुःखी असतात. तर निरंजन मामा म्हणतात, आज स्वरा गेली तर सर्वजण ज्याच्या त्याच्या रूममध्ये रडत बसतायत, कोणीही दिवा लावला नाही. तर त्यांचे हे बोलणे ऐकून मोनिका खूपच भडकते आणि म्हणते, आता काय त्या स्वराचं इथे मंदिर बांधायचं का. आणि त्यात पुजारी तर आहेच, मल्हार गुरुजी, आई, क्षमा, सर्वजण रोजच तिची आरती करत बसा. मीच वेडी मूर्ख आहे या सर्वांमध्ये. आणि माझी पिऊ ला या वातावरणात ठेवायचं नाही. जसं कोणी मेलंय या घरात, असे जर सर्वजण रडत बसला आहेत, आवरा पटकन. तर लगेच निरंजन मामा म्हणतात, अगं पण स्वराच्या जाण्याने सर्वांना खूप दुःख झाले आहे. तर लगेच मोनिका भडकते आणि म्हणते, मग काय उपाशी राहणार आहेत का. चला लवकर स्वयंपाक करून घ्या आणि उद्यापासून या स्वराचं नाव या घरात घेतलं जाणार नाही, अशी सर्वांना धमकी देते आणि लगेच रागातच तिथून निघून जाते. तर इकडे रात्री स्वरा मल्हार गुरुजींचा फोटो समोर घेऊन खूप रडत असते आणि म्हणते, मी आता मल्हार गुरुजींना फोनच करते. तर लगेच विचार करते आणि म्हणते, नको, तिथे मोनिका काकू असतील, त्यांना जर कळलं ना मी फोन केलाय तर त्या म्हणतील, हिने अजून त्या काकांना बाबा मानलंच नाही, त्या खूप रागवतील, नकोच फोन करायला. तर लगेच ती मल्हारच्या फोटोकडे बघत असते आणि लगेच त्या फोटोला खूप कडकडून अशी मिठी मारते आणि मनाशीच म्हणत असते, माझे मल्हार गुरुजी. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये स्वराच्या जाण्यामुळे मोनिकाला तर खूपच आनंद झालेला असतो आणि
ती त्या आनंदाचं सेलिब्रेशन करत असते. तर लगेच मल्हार बाहेर येऊन बघतो तर मोनिका ढोलताशे वाजवत असते, कारण स्वरा गेल्यामुळे ती तर खूपच खुश झालेली असते. तर हे पाहून मल्हारला खूप राग येतो. तो लगेच मोनिकावर हात उचलतो. तर लगेच मोनिका त्याचा हात पकडते आणि त्याच्याकडे खूप रागाने बघते. तर लगेच मल्हारला खूप वाईट वाटते. तर मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल